पण मोनिका का नाही म्हणाली? कारण ती खूप हट्टी आहे आणि मला कळतीये तुमची बाजू. असं असेल तर तुम्ही नका घेऊ म्युच्युअली डिवोर्स. पण मला जे करायचंय ना ते तिची बदनामी करून नाही करायचं, आणि म्हणूनच मी तिला हा मार्ग सुचवला होता. पण मला कळत नाहीये की ती नाही का म्हणतीये. कारण तिला तिचा फायदा कळत नाहीये. मुळात तिला असं वाटतं की डिवोर्स कुठल्याही पद्धतीने घेतला तरी बदनामी होणारच, आणि जर बदनामी होणार असेल तर सगळ्यांचीच होऊ दे असं मत आहे तिचं. पण हा सरळ सरळ अडमुठेपणा आहे. म्हणून तर ती मोनिका आहे ना. मला खरंच कळत नाहीये की मी तिला कसं पटवून देऊ. तुझ्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर एकच मार्ग आहे. कुठला? ओ कम ऑन, डोंट टेल मी की तुम्ही याचा विचार नाही केला. सगळा विचार करून झालाय माझा. जर मी तुझ्या बाजूने साक्ष दिली तर? व्हॉट? मी खरंच विचारते. मी जर तुझ्या बाजूने साक्ष दिली की लग्नाच्या आदल्या दिवशी मोनिका प्रेग्नेंट होती हे तिला आणि मला कळलं होतं तर? म्हणजे थोडक्यात काय की ते मूल तुझं नाही अशी जर मी साक्ष दिली तर? मी विरुद्ध असून सुद्धा असा विचार केला नाही, आणि तू तिची मैत्रीण असून. सुचतात असे विचार मला कधी कधी. जर असे विचार करून विचारांच्या पलीकडचं काही मिळणार असेल तर. म्हणजे अगदी सोपं आहे. तुमचा डिवोर्स जर म्युच्युअली झाला असता तर तू तिला हवी तेवढी रक्कम देणार होतास, बरोबर? मग ती रक्कम तू तिला न देता मला दे, आणि मी तुला या केसमध्ये न सुटणारी साथ देईल. यात कन्फ्यूज होण्यासारखं काही नाहीये. इट्स अ क्लिअर डील. या केसमध्ये कसं आहे माहिती आहे ना, मी कुणाच्याही साईडने उभी राहिले तरी फायदा माझाच आहे. म्हणजे तुझ्या साईडने जर आले तर थोडा जास्त फायदा आहे, आणि मोनिकाच्या बाजूने उभी राहिले तर एका मैत्रिणीचं कर्तव्य पूर्ण करेल, आणि ती आयुष्यभर माझी ऋणी राहील. पण काहीही करून तुला तर डिवोर्स हवाच आहे. त्यामुळे तू तुझा फायदा बघ आणि मी माझा फायदा बघते. हे असं वागताना तुला काहीच वाटत नाहीये? शेवटी मोनिका अतिशय स्वार्थी आहेच. मग आपण का नाही व्हायचं? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.